नमस्कार. ऑनलाईन न्यू एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज जागतिक पर्यावरण दिन 5 जून. किमान सर्वांनी एक तरी झाड आपल्या अंगणात, आपल्या परड्यात, आपल्या शेतात, कुठेही असेना, माळ रानावर का असेना, पण एखादा एक तरी झाड लावावं. कारण हे झाड आपल्याला पुढं आयुष्यभर ऑक्सिजन देणार आहे. जे या 2021च्या कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन अशी जी टंचाई भासली, अशी निसर्गात झाडांच्या मार्फत मिळणारं जे ऑक्सिजन आहे ते विनामूल्य आपल्याला मिळतं, पण त्याची किंमत आज आपल्याला या कोरोनाच्या काळात कळालेली आहे. तसंच दरवर्षी आपण आंबे खातो, फळे खातो, इतर जी काही आपण सीझन वाईज जी काही फळं मिळतात आपल्याला, ती फळं आज लावली झाड आणि पुढल्या वर्षी त्याची फळ मिळालं असं होत नाही. कारण जे आपण आज ह्या वर्षी जे काही आंबे खाल्ले असतील ते आंबे 30-40 वर्षापूर्वी लावलेल्या झाडापासून मिळालेले असतात. म्हणजे आजोबांनी झाड लावल्यानंतर त्याला मिळणारं फळ हे त्याचा नातू किंवा पंतू खातो. आज जे आपण आंबे खाल्लेले असतील ते आपल्या आजोबांनी लावलेल्या झाडांपासून मिळालेले आहेत. तशीच हा वारसा आपल्या देखील पुढच्या पिढीला आपण दिला पाहिजे. यासाठी प्रत्येकानं कोणतं ना एक भारतीय जातीचं जे फूल देतं, फळ देतं, पक्ष्यांना निवारा देतं, असं कोणतंही एक वृक्ष, रोप आपल्या अंगणात, आपल्या शेतामध्ये, आपल्या मोकळ्या माळरानावर लावलं पाहिजे. आणि आजचा हा जागतिक पर्यावरण दिन सर्वांनी अशा वृक्षरोपणातून साजरा केला पाहिजे. आपण आता विषयाकडे बोलूया. आपला विषय आहे भाषा. आणि भाषेच्या विषयामध्ये पहिला जो घटक येतो तो म्हणजे वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे. यामध्ये आहे वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे. यामध्ये आपल्याला उतार्यावरील काही प्रश्नांची उत्तरं, जाहिरातीवर आलेली काही प्रश्नांची उत्तरं, तर कविता वाचून त्याच्यावर देखील काही प्रश्नांची उत्तरं कशी सोडवायची आहेत ते आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. उतारा व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं हा पहिला घटक आहे आपला. यामध्ये बघा, आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये एक 10 ते 12 ओळीचा एखादा उतारा दिला जातो. उतारा साधा, सोपा आणि आपल्या परिचयाचा असतो. त्यातले 1 ते 2 शब्द हे आपल्या थोडेसे अपरिचिताचे असतात. जर आपल्याला उतारा चांगल्या पद्धतीनं सोडवायचा आणि त्यावरचे प्रश्न सहजपणे सोडवता यावी असे वाटत असतील तर आपण अनेक गोष्टींचं, वृत्तपत्रांचं सहज दररोज एखाद्या वृत्तपत्रातल्या काही बातम्यांचं आपण वाचन केलं पाहिजे. त्यातले कठीण शब्दांचे अर्थ आपण शोधून पाहिले पाहिजेत. तरच आपल्याला परीक्षेत येणाऱ्या उतार्यांचं देखील आपल्याला आकलन, त्याच्यावरची प्रश्नांची उत्तरं सहज सोडवता येतात. बघा, कोणताही उतारा जर परीक्षेत आला असेल तर तो पहिल्यांदा लक्षपूर्वक वाचला पाहिजे. त्या उतार्यामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे. वैज्ञानिक उतारा आहे, एखाद्या व्यक्तीची ओळख आहे, की एखादी घटना घडलेली आहे किंवा एखादा प्रसंग घडलेला आहे, त्या प्रसंगानुरूप तो उतारा दिलेला आहे, त्यातला आशय काय दिलेला आहे, त्यांना त्या उतार्यातून काय सांगायचं आहे हे पहिला समजून घेतलं पाहिजे. उतार्यातील शब्दांचे अर्थ नीट समजून घेऊन ते वाक्य पुन्हा एकदा वाचलं पाहिजे. प्रथम एक उतारा जो दिलेला आहे 10-12 ओळीचा तो वाचल्यानंतर पुन्हा एकदा आपण वाचन करायचं आहे आणि प्रत्येक शब्दांचा अर्थ आपण समजून घेत जायचा आहे. व्याकरणातली जी काही विरामचिन्ह आहेत त्या विरामचिन्हांचा देखील अतिशय काळजीपूर्वक त्या उतार्यातला वापर समजून घेतला पाहिजे. कारण जिथं पूर्णविराम दिलेला आहे ते विधानात्मक वाक्य होतं, जिथं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे ते प्रश्नार्थक वाक्य होतं. म्हणजे त्या उतार्यातून आपल्याला माहिती दिलेली आहे का, आपल्याला विचारणा केलेली आहे का, आपल्याला काय विचारलेलं आहे या प्रश्नातून किंवा या विधानातून काय माहिती मिळते हे समजून घेतलं पाहिजे. उतार्यातील एखादा प्रसंग आहे किंवा संवाद आहे किंवा घटना दिलेली असेल, यांची एकमेकांची तुलना आपण त्या घटनेमागील, त्या संवादामागील शोधली पाहिजे. त्यातला प्रत्येक वाक्याचा कार्यकारण भाव आपण शोधला पाहिजे. पहिलं वाक्य का बोललं असेल, दुसरं वाक्य का बोललं असेल, तिसऱ्या वाक्याचा आणि चौथ्या वाक्याचा काय संबंध असेल, असा कार्यकारण भाव या प्रत्येक वाक्यातून आपण शोधून तो उतारा समजून घेतला पाहिजे. उतार्यातील माहितीच्या क्रमाने प्रश्नाचे क्रम असतील असं पण नाही. म्हणजेच काय, उतार्यामध्ये जी माहिती दिलेली असते त्यातला खाली प्रश्न जे दिलेले असतात, एक
3 प्रश्न दिले असतील तर पहिला प्रश्न हा उतार्याच्या सुरुवातीला, दुसरा प्रश्न हा उतार्याच्या मध्ये, तर तिसरा प्रश्न हा उतार्याच्या शेवटला त्याची उत्तरे मिळतात असं होऊ शकत नाही. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला उतार्याच्या शेवटला देखील मिळू शकतं, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला उतार्याच्या सुरुवातीला देखील मिळू शकतं, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सुरुवातीला, मध्ये किंवा शेवटला कुठेही मिळू शकतं. म्हणजेच दिलेले प्रश्न आणि उतार्याची मांडणी हे क्रमबद्ध असतील असं कधीच होत नाही. उतारा वाचून उत्तरे नोंदवताना 4ही पर्याय काळजीपूर्वक वाचायची, कधीही गडबड करायची नाही. कारण पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय, चौथा पर्याय या पर्यायापैकी एक बिनचूक उत्तर असतं, पण त्या उत्तराजवळ जाणारं दुसरा एखादा पर्याय असतो, तो आपण वाचतो आणि गडबडीनं त्याच पर्यायाचा क्रमांक आपल्या उत्तरपत्रिकेवर लिहितो आणि नंतर वाचल्यानंतर कळतं की अरे आपले हे तर उत्तर गडबडीनं चुकलेलं आहे. अशा वेळी 4ही पर्याय जर व्यवस्थित वाचले असतील तर आपली अशी गफलत होत नाही. उतार्याचा पर्याय क्रमांक निवडताना उतार्यातील जेवढा भाग पुन्हा वाचून उत्तराची खात्री करायची, जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही. काय विचारलेलं आहे, आपण काय उत्तर देतो आहोत हे 2 वेळा वाचून पूर्ण कन्फर्म करून, म्हणजे पूर्ण ठाम राहून त्या उत्तराशी आपण ते उत्तरपत्रिकेत नोंदवायचं आहे. उतार्यामध्ये साधारण आता एक उतारा मी इथं वाचन करतो, त्यावरून तुम्हाला त्या उतार्यातील प्रश्नांची कल्पना येईल. बघा, जालना जिल्ह्यातील ऊस तोडणीच्या कामाला जुंपलेल्या इंदूला आपल्या मुलांच्या शिक्षणाची काळजी वाटत होती. आज इथे शाळा तर उद्या तिथे. तिने चंग बांधला, काही झालं तरी मुलांना शिकवायचं. तिने तडक शहर गाठलं, शहरात झोपडीवजा घर बांधलं. तिथल्याच नामांकित शाळेत मुलांना घालण्याचा ध्यास तिने घेतला. धुण्या भांड्यांची कामे मिळवली. थोडी स्थिरस्थावर झाल्यानंतर तिने त्याच शाळेत मुलांना प्रवेश देखील घेतला. इंदूने हालाकीच्या परिस्थितीत घरकामाबरोबर कधीकधी केळी विकून मुलांच्या फीचा देखील प्रश्न सोडवला, पण कधी कुणापुढं हात पसरला नाही. मुलांनाही आईची धडपड दिसत होती, त्यांनीही मन लावून अभ्यास केला. आज इंदूची 2 मुलं उच्च शिक्षण घेत आहेत, तर छोटा शालेय शिक्षणाबरोबर कराटे या खेळामध्ये प्रावीण्य मिळवत आहे. त्यासाठी पावशेर दूध मिळावं म्हणून अशा धडपडणाऱ्या आईचं मुलांच्या प्रगतीत मोठं योगदान आहे. आता हा उतारा 4, 4, 8, 10 ओळीचा आहे. आता हा उतारा एकदा वाचल्यानंतर प्रश्न वाचूया आपण. इंदूने कोणता चंग बांधला? पर्याय तिचे आहेत शहर गाठण्याचा, कामे मिळवण्याचा, मुलांना शिकवण्याचा आणि चौथा आहे शहरात घर बांधण्याचा. आपल्याला ह्या पर्यायातून समजतं, आपण एकदा उतारा वाचला, या प्रश्नाचं उत्तर मुलांना शिकवण्याचा हेच आहे, पण तरी देखील आपण उतार्यामध्ये पुन्हा एकदा ते वाक्य, तो शब्द, तो प्रश्न शोधायचा. बघा, इंदूने कोणता चंग बांधला, तर परत एकदा आपण उतारा वाचूया. जालना जिल्ह्यातील ऊस तोडणीच्या कामाला जुंपलेल्या इंदूला आपल्या मुलांच्या शिक्षणाची काळजी वाटत होती. आज इथे शाळा तर उद्या तिथे. तिने चंग बांधला, काही झालं तरी मुलांना शिकवायचं. इथंच उत्तर मिळालं आपल्याला दुसऱ्या ओळीतच. आपण पर्याय क्रमांक 3 मुलांना शिकवण्याचा हे उत्तर गोल करूया. इंदूला एकूण किती मुले आहेत? आता हे उत्तर डायरेक्ट आपल्याला उतार्यात मिळत नाही, तरी देखील उतारा वाचल्यानंतर आपल्याला ते शोधता येतं. बघा, जालना जिल्ह्यातील ऊस तोडणीच्या कामाला जुंपलेल्या इंदूला आपल्या मुलांच्या शिक्षणाची काळजी वाटत होती. इथं एकूण मुलांचा उल्लेख नाही आहे. आज इथे शाळा तर उद्या तिथे. तिने चंग बांधला, काही झालं तरी मुलांना शिकवायचं. अजूनही आपल्याला मुलांची संख्या कळत नाही आहे. तिने तडक शहर गाठलं, शहरात झोपडीवजा घर बांधलं. तिथल्याच नामांकित शाळेत मुलांना घालण्याचा ध्यास तिने घेतला. अजूनही आपल्याला एकूण मुलं किती कळत नाही. धुण्या भांड्याची कामे मिळवली. थोडी स्थिर स्थावर झाल्यावर तिने त्याच शाळेत मुलांना प्रवेश घेतला. इंदूने हलाखीच्या परिस्थितीत घरकामाबरोबर कधीकधी केळी विकून मुलांच्या फीचा प्रश्न सोडवला, पण कधी कुणापुढं हात पसरला नाही. इथं देखील अजून आपल्याला किती मुलं आहेत ते समजत नाही. मुलांनाही आईची धडपड दिसत होती, त्यांनीही मन लावून अभ्यास केला. आज इंदूची 2 मुलं उच्च शिक्षण घेत आहेत. हां, इथं आता 2 मुलांचा उल्लेख आला बघा. इंदूची 2 मुलं उच्च शिक्षण घेत आहेत, तर छोटा शालेय शिक्षणाबरोबर कराटे या खेळ प्रकारामध्ये प्रावीण्य मिळवत आहे. म्हणजे 2 मुलं उच्च शिक्षण घेत आहे आणि छोटा शालेय शिक्षण म्हणजे अजून तो हायस्कूल आणि प्राथमिक शाळेत शिकत आहे. म्हणजे एकूण 3 मुलं इथं आपल्याला इंदूची पाहायला मिळतात. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? एकूण मुलं 3. आता पर्याय बघा, पर्याय 1ला 1 आहे, 2ला 3, 3ला 4
आणि 4ला 2 असे पर्याय आहेत. मग आपण एकूण मुलं 3 आहेत म्हणून लगेच पर्याय तिसरा गोल करायचा नाही आहे. 3 हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2वर, म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नासाठीचा उत्तराचा आहे. तर आता हा तिसरा प्रश्न आहे हात पसरणे. या वाक्यप्रचाराचा नेमका अर्थ कोणता ते शोधा. पहिला आहे मदत मागणे, 2 सहाय्य करणे, 3 व्यायाम करणे, 4 ओंजळ करणे. आता इथं हात पसरणे या शब्दाचा वाक्यात उपयोग आलेला आहे. तो म्हणजे इंदूने हालाकीच्या परिस्थितीत घरकामाबरोबर कधीकधी केळी विकून मुलांच्या फीचा प्रश्न सोडवला, पण कधी कुणापुढं हात पसरला नाही. हात पसरला नाही म्हणजे तिनं कुणाकडं फीसाठी मदत मागितली नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक इथं येतो 1 मदत करणे. हात पसरणे म्हणजे मदत मागणे, इथं तिनं कधी मागितली नाही. हा पर्याय क्रमांक 1 आला. अशा प्रकारे आपण उतार्यावरील प्रश्नांची उत्तरं आणि उतारा व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं या साधारण 3 किंवा 4 प्रश्न या उतार्यावर आलेले असतात, ते आपण सोडवू शकतो. तर आताच आपण उतारा व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं पाहिलीत. यानंतर पुढचा घटक येतो, त्यामध्ये जाहिरात किंवा बातम्यावर आधारित प्रश्न. आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये एक छोटीशी जाहिरात ओळखीची असते, काही वेळा बिनओळखीची असते. पण आपण ज्या जाहिराती पाहतो पेपरमध्ये आलेल्या किंवा पॉम्पलेटमध्ये आलेल्या, या जाहिरातीच्या स्वरूपावर आधारितच काही एक छोटीशी जाहिरात बनवलेली असते. या जाहिराती प्रथम आपण लक्षपूर्वक वाचायच्या. त्याच्या प्रत्येक कोपऱ्यावरनी काहीतरी ठळक वैशिष्ट्ये दिलेली असतात. ती सगळी ठळक वैशिष्ट्ये देखील वाचायची. काही विशिष्ट मोठ्या अक्षरात देखील काही माहिती छापलेली असते, ती देखील माहिती वाचायची. जाहिरात आणि त्या बातमीचा विषय समजून घ्यायचा. जाहिरात कोणत्या विषयाची दिलेली आहे, शिक्षण असेल, खेळाची असेल, आरोग्याची असेल किंवा कपडे लत्त्याची देखील एखादी जाहिरात असू शकते. त्यातील स्थळ, काळ इत्यादी बाबी समजून घ्यायच्या, त्याची माहिती जाणून घ्यायची. बातमीमध्ये काय संदेश दिलेला आहे, त्यातून आपल्याला काय सांगितलेलं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्याच्यावर आधारित जी काही प्रश्न दिलेले असतात, ते प्रश्न त्या जाहिरातीमध्ये आपण शोधून सोडवायचे असतात. आपल्याकडं दररोज काही पेपर येतात. जर पेपरमध्ये जर जाहिराती आपण बघत असेल तर आपल्याला ह्या प्रश्नाची उत्तरं सहज सोडवता येतात. पेपरमधून काही वेळा अशा स्वरूपाचे पॉम्पलेट देखील येतात, जे काही वेळा एका बाजूला छापलेले असतात, तर काही वेळा दोन्हीही बाजूला ते जाहिराती आणि त्यांची माहिती दिलेली असते. आता माझ्या हातात जी जाहिरात आहे ती एका क्लासची आहे. या क्लासच्या जाहिरातीमध्ये आपल्याला 11वीचे 12वीचे जे क्लास आहेत त्याच्या स्वरूपातली माहिती मिळते. त्याचे नाव मिळतं, त्यांचा पत्ता मिळतो, त्यांचा लोगो, तिथे शिकवणाऱ्या शिक्षकांची माहिती आहे, तो क्लास, त्याच्या प्रवेशासाठी दिलेले काही कॉन्टॅक्ट नंबर आहेत. याशिवाय त्याचा इथं खाली पत्ता दिलेला आहे. त्याशिवाय आता ही जी माहिती आहे ही एका बाजूला मराठीच्या भाषेमध्ये छापलेली आहे, मातृभाषेतून. तर काही जणांना भाषेची अडचण येते, त्यावेळा इथं दुसऱ्या बाजूला तिने इंग्लिश या भाषेचा देखील वापर करून ती जाहिरात दिलेली आहे. अशा स्वरूपाच्या माहितीची आपण जाहिरातीचं जर कलेक्शन आपण केलं किंवा येणारे पॉम्पलेट ते जर आपण बाजूला काढून ठेवले तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने जाहिरातीवरची आधारित प्रश्नांचा सराव करता येऊ शकतो. आता एक जाहिरातीचं आपण उदाहरण सोडवूया. आपण एक जाहिरात अशी आहे, 4-5 ओळीचीच आहे. त्याच्यात अशी माहिती आहे, नेत्रदान श्रेष्ठदान असं मोठ्या अक्षरात छापलेलं आहे. मरावे परी नेत्ररूपी उरावे, त्याच्या खाली डोळ्याचं चित्र काढलेलं आहे आणि खाली पुन्हा 1-2 ओळीची माहिती दिलेली आहे. मृत्यूनंतरही जग पाहू, इतरांच्या जीवनाला आकार देऊ. एवढी छोटीशी जाहिरात आहे. याच्यामधून आपल्याला काय संदेश मिळाला तर तुम्ही नेत्रदान करावं. नेत्रदान हे एखादी नैसर्गिक स्वरूपात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्या व्यक्तीचे डोळे आपण दुसऱ्या व्यक्तीला देखील देऊ शकतो. म्हणजेच तो व्यक्ती मृत्यू पावला असेल तरी देखील त्याचे डोळे मात्र दुसऱ्या नेत्रहीन व्यक्तीला दिले तर ते डोळे त्याचे पुन्हा जगू शकतात. म्हणजेच
व्यक्ती मेलेला असला तरी तो डोळ्याच्या रूपाने जिवंत आहे असा संदेश त्यातून मिळतो. त्याशिवाय नेत्र जे मनुष्य तयार करू शकत नाही, कुठल्याही फॅक्टरीमध्ये कुठल्याही कारखान्यामध्ये हे डोळे बनवता येत नाहीत, तरी देखील जे जिवंत माणसं आहेत ती मृत्यू पावल्यानंतर ते आपले डोळे दान करू शकतात आणि त्या डोळ्यांचा वापर दुसऱ्या व्यक्तीला देखील करता येऊ शकतो. म्हणूनच ह्याला नेत्रदान असं म्हटलेलं आहे. ते श्रेष्ठ दान देखील आहे. आता बघा ह्याच्यावर काही प्रश्न आहेत. डोळा या शब्दासाठी कोणता समानार्थी शब्द यावरील जाहिरातीमध्ये आला आहे? पहिलंच वाक्य आहे नेत्र. यावरूनच आपल्याला समजते की नेत्र हा शब्द डोळ्यासाठी आलेला आहे. ह्याच्यामध्ये परी, रूपी, नेत्र, जग असे 4 पर्याय आहेत. त्यातला तिसरा पर्याय नेत्र. जन्म या शब्दाच्या विरुद्धार्थी कोणता शब्द वरील जाहिरातीमध्ये आला आहे? पहिला पर्याय आहे दान, दुसरा मृत्यू, तिसरा आकार आणि चौथा जग. आपल्याला जाहिरातीमध्ये ज्या 2 ओळी शेवटला दिलेल्या आहेत, मृत्यूनंतरही जग पाहू, इतरांच्या जीवनाला आकार देऊ. मृत्यू म्हणजेच तो काय आहे? जन्म या शब्दाच्या विरुद्ध आहे. म्हणजेच जन्म या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द मृत्यू, पर्याय क्रमांक 2. दुसऱ्याच्या जीवनाला कशामुळे आकार मिळत आहे? 1 श्रेष्ठ दानामुळे, 2 मृत्यूमुळे, 3 जग पाहिल्यामुळे, 4 नेत्रदान केल्यामुळे. आता ही जाहिरातच आपल्याला नेत्रदानाविषयी माहिती सांगते. म्हणजेच इथं पर्याय जाहिरातीमध्ये देखील आपल्याला मृत्यूनंतरही जग पाहू, इतरांच्या जीवनाला आकार देऊ हे कशावरून होणार आहे? जेव्हा आपण नेत्रदान करणार आहोत त्यावरून होणार आहे. म्हणजेच इथं आपल्याला श्रेष्ठ दानामुळे नव्हे, तर मृत्यूमुळे नव्हे, जग पाहिल्यामुळे नव्हे, तर नेत्रदान केल्यामुळे हे आपल्याला दुसऱ्याच्या जीवनाला आकार देणं शक्य होणार आहे. पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीनं आपण जाहिरात आणि बातम्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं सरावाने आणि दररोजच्या वाचनाने आपले शब्दसंपत्ती वाढवून आपल्या प्रश्नपत्रिकेत त्याचा वापर करून हे प्रश्न आपण सोडवू शकतो. यानंतर बघायचं होतं आपल्याला कवितावर आधारित प्रश्नांची उत्तरं. जे मगाशी आपण उतार्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं पाहिली, त्यातल्याच बऱ्याचशा सूचना आपल्याला कवितेवर आधारित प्रश्नांची देखील सोडवताना उपयोगाला येणार आहेत. म्हणजेच एक म्हणजे जसं आपण उतारा काळजीपूर्वक वाचणार होतो, तसाच कविता ही देखील काळजीपूर्वक वाचली पाहिजे, लक्षपूर्वक वाचली पाहिजे. त्या कवितेतून आपल्याला कोणता अर्थ दिला आहे तो समजावून घेतला पाहिजे. त्या कवितेत आलेल्या प्रत्येक शब्दाचा आपल्याला अर्थ कळाला पाहिजे. कवितेवर आधारित जी काही प्रश्न विचारलेले आहेत ती देखील आपण काळजीपूर्वक नीट वाचली पाहिजेत. जे खाली पर्याय दिलेले आहेत ते पर्याय देखील योग्य प्रकारे आपण वाचले पाहिजेत. प्रश्नावर आधारित जे काही पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायांचा अर्थ नीट लावला पाहिजे. तो अर्थ आणि कवितेत दिलेला शब्दाचा अर्थ तो जुळला पाहिजे. काही वेळा कवितेत आलेला शब्द त्याच्याशी समानार्थी शब्द आपल्याला शोधावा लागतो. त्यामुळं पर्यायामध्ये देखील शब्द हे आपण नीट काळजीपूर्वक वाचले पाहिजेत. योग्य कवितेचा अर्थ शोधून त्याच्यावरचे प्रश्न वाचून त्याच्यावरचे पर्याय शोधले पाहिजे. कधीही पर्याय नोंदवताना घाई करायची नाही, कारण पहिला पर्याय वाचतो आपण लगेच घाई करून तोच असेल म्हणून आपण पहिला पर्याय किंवा दुसरा पर्याय नोंदवतो. पण थोडासाच फरक असतो उत्तरामध्ये आणि पर्यायामध्ये, तो तिसरा किंवा चौथ्या पर्यायाला दिलेला असतो आणि नंतर आपल्याला समजतं की अरे माझं थोडक्यात चुकलं. म्हणून आपण सगळे पर्याय काळजीपूर्वक वाचायचे असतात. बघा कवितेवर आधारित देखील जसं उतार्यावर आधारित आपण प्रश्नांची उत्तरं सोडवतो तशाच पद्धतीने कवितेवर आधारित देखील आपण एखाद्या कवितेचा आधारित प्रश्नांची उत्तरं पाहूया. आज जागतिक पर्यावरण दिन, या पर्यावरणासंबंधीच एक कविता आपण घेऊया. साद घालते वसुंधरा, प्रतिसाद द्या तुम्ही, रक्षण करण्या अवनीचे होऊ संघटित आम्ही. वृक्षांची होते कत्तल मानवाच्या हव्यासाने, तहानलेली सारी धरणी उजाड होती रानेवने. प्लॅस्टिकच्या या दानवाचा विळखा पडला जगाला, शरण तयाला आपण सारे, कह्यात घेतले भूमातेला. दूषित झाले जीवन सारे, काय करेल सरिता माय, धुनी भांडी अन त्यातच गुरे, सांडपाणीही वाढत जाय. येणार नाही कुणी मदतीला, हात स्वतःचा द्या धरेला, करू निर्धार सर्व मिळूनी पर्यावरण संवर्धनाचा. पर्यावरणावर आधारित कविता आहे. ह्यामध्ये आलेले शब्द आणि पर्यावरणाशी असलेले संबंधित शब्द ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बघा पहिल्यांदा कविता वाचली,
जर समजली नसेल तर पुन्हा एकदा वाचली पाहिजे आणि त्यानंतरच आपण प्रश्नाकडे गेलं पाहिजे. प्रश्न वाचल्यानंतर पुन्हा आपण त्या प्रश्नासंबंधी कविता वाचली पाहिजे आणि मगच पर्यायाला हात घातला पाहिजे. आपण एकदा कविता वाचली, पुन्हा एकदा कविता वाचूया बघा. प्रत्येक शब्दाचा आणि प्रत्येक ओळीचा अर्थ घेऊया आपण. साद घालते वसुंधरा. वसुंधरा, आता इथं वसुंधरा या शब्दाचा अर्थ काय तर पृथ्वी. साद घालते वसुंधरा, प्रतिसाद द्या तुम्ही, त्याला काय तर तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. रक्षण करण्या अवनीचे. अवनी म्हणजे पुन्हा आपली भूमाता, धरणी, जमीन, पृथ्वी. होऊ संघटित आम्ही. आता हे अवनीचं रक्षण करायचं. अवनी म्हणजे कोण? पृथ्वीच. वसुंधरा, अवनी, धरा, भूमाता, जमीन अशा स्वरूपाचे आपल्याला शब्द यामध्ये पाहायला मिळतात. वृक्षांची होते कत्तल मानवाच्या हव्यासाने. हव्यास म्हणजे हाव, इच्छा, अतिस्वरूपातली इच्छा, हव्यास म्हणतो आपण त्याला. तहानलेली सारी धरणी. पुन्हा इथे धरणी शब्द आला बघा. उजाड होते राने वने. प्लॅस्टिकच्या या दानवाचा, दानव म्हणजे राक्षस, विळखा पडला जगाला. शरण तयाला आपण सारे कयात घेतले भूमातेला. पुन्हा इथे भूमाता शब्द आली. धरणी, भूमाता. दूषित झाले जीवन सारे काय करेल सरितामाय. ही सरितामाय म्हणजे कोण? नदी, सरिता हे जोड शब्द आहेत. सगळं जीवन दूषित झाल्यानंतर नदी देखील दूषित झालेली असते. नदी स्वतःहून दूषित म्हणजे स्वतःहून दूषित झालेली नसते, दुसऱ्याने तिला दूषित केलेलं असतं. प्लॅस्टिक असतील किंवा सांडपाणी असेल किंवा कारखान्यातले जी काही दूषित पाणी असते त्यात सोडल्यामुळे ती संपूर्ण नदी ही दूषित झालेली असते. धुनी भांडी आणि त्यातच गुरे, आणि त्या नदीतच धुनी भांडी करणारी किंवा गुरे धुणारी देखील आपल्याला चित्र पाहायला मिळतात. सांडपाणी हे वाढत जाय, जे शहरातून, छोट्या गावातून, मोठ्या शहरातून जे गटरीतून किंवा मोठ्या नाल्यातून पडणारं, वड्यातून पडणारं पाणी पुन्हा घाण असलेलं पाणी नदीला मिळतं आणि पूर्ण सरिता दूषित होते. येणार नाही कोणी मदतीला हात स्वतःचा द्या धरेला. हे स्वच्छ करायला दुसरं तिसरं कोणी येणार नाही, तर आपल्याला स्वतःलाच तिथं आपली स्वतःचीच मदत करायला गेलं पाहिजे. करू निर्धार सर्व मिळवणी पर्यावरण संवर्धनाचा. हे सर्वांनी मिळून तिथं आपण केल्यानंतर हे पर्यावरण संवर्धन म्हणजे पर्यावरणाचे रक्षण आपण स्वतःच करणार आहोत. दुसरं कोणीही येणार नाही, स्वतःची मदत आपल्याला स्वतःच करायची आहे. बघा कवितेमध्ये पृथ्वी या शब्दासाठी किती नावे आलेली आहेत. आता पृथ्वीसाठी बघा पहिल्या ओळीतच वसुंधरा, अवनी, धरणी, भूमाता, 1 2 3, धरा म्हणजे धरेला म्हणजे धराला, 1 2 3 4 शब्द असे एकूण या पृथ्वीसाठी आलेली आहेत. वृक्षतोडीचे कोणते कारण कवितेत सांगितलेले आहे? पर्याय 1 पर्यावरण संवर्धन करण्यासाठी वृक्षतोड, मला नाही वाटत. दूषित पाण्यासाठी नाहीच. माणसाचं लोभीपणा आणि वसुंधरेची साथ. म्हणजे या वृक्षतोडीचं कारण माणसाचा लोभीपणा, जो आपल्याला दुसऱ्या कडव्यामध्ये दुसऱ्या ओळीत आहे बघा. वृक्षांची होते कत्तल मानवाच्या हव्यासाने. म्हणजेच इथं मानवाचा काय आहे? लोभीपणा पाहायला मिळतो. असुराची उपमा खालीलपैकी कोणत्या घटकाला दिलेली आहे? असुर म्हणजे दानव म्हणजे राक्षस. कुणाला दिलेलं आहे इथं? जे तिसऱ्या कडव्यामध्ये पहिल्या ओळीतच आपल्याला पाहायला मिळतं. प्लॅस्टिकच्या त्या दानवाचा. प्लॅस्टिकला इथं काय दिलेलं आहे आपण? असुराची उपमा दिलेली आहे. उपमा म्हणजे दोन्ही समान गोष्टी आहेत. म्हणजे समोरची गोष्ट आणि त्याच्या समोरची गोष्ट, दोन्ही गोष्टी जेव्हा समान असतात त्यांची तुलना जेव्हा आपण करतो त्याला आपण उपमा असं म्हणतो. अशा प्रकारे आपण उतार्यावर व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं, जाहिरात बातम्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं, कवितेवर आधारित प्रश्नांची उत्तरं या लेक्चरमध्ये पाहिलेली आहेत. आपला हा व्हिडिओ सर्वांना शेअर करायला सांगा, सबस्क्राईब करायला सांगा आणि लाईक करा. आणि आपल्या या व्हिडिओची पुढली लिंक आपल्याला लगेच मिळण्यासाठी जर घंटा दाखवलेली आहे ना तिथे सबस्क्राईब जवळ, तिथं देखील ती घंटा दाबा. नमस्कार.